वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देवाकडे काय मागावं याचं सुद्धा मनुष्याला भान नाही. किंबहुना मनुष्य इतका वाईट प्राणी नाही. तुम्हाला सांगतो, जेव्हा म्हातारा होतो, इंद्रिय गलित गात्र होतात, मग त्याला देव आठवतो. संकटात गेलं की मग देव आठवतो. जीवनामध्ये इंद्रियामध्ये शक्ती असतानाच त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. इच्छा दाबून चालत नाही, इच्छा निवृत्त झाली पाहिजे. मी एक प्रयोग केलाय. आमचा भाचा डॉक्टर एक त्याला घेऊन केला. मधुमेह झालेल्या 2 लोकांना जिलबी खायला बसवायचं. एकाला ती खायला लावायची आणि एकाला बघायला लावायची. आणि ते जी साखर मोजतात ती फास्टिंग आणि पीपी अशी 2 प्रकारांनी मोजतात, जेवण्यापूर्वी आणि जेवल्यानंतर. तर जिलबी खाण्यापूर्वी आणि जिलबी खाण्यानंतर अशी दोघांची साखर मोजली. ज्यांनी खाल्ली त्याची तर वाढलीच, ज्यांनी बघितली त्याचीही वाढली, आणि ज्यांनी बघितली त्याची जास्त वाढली. त्याचं कारण जिलबी खाणं साखरेला कारण नाही, जिलबी खाण्याची इच्छा कारण आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे व्यवहारात तुम्ही पडताळून बघा. घर जळतं याचं दुःख नाही, घर माझं आहे याचं दुःख आहे. प्रपंचामध्ये सगळं उलट पालट होतं, त्यांनी नाही कधी दुःख होत. त्याचं कारण माझं ही वृत्ती नाही ना. जिथे माझं आहे अशी वृत्ती तिथे दुःख आहे. ममाध्यास आहे तर दुःखाचा संबंध निश्चित. किंबहुना अध्यासाचा संबंध आहे म्हणजे दुःख आहेच हो. अध्यास आहे असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते दुःख देत राहणार. त्याच्यानंतरही दुःख देतो पण दुःख होत नाही. प्रतीती येत राहते पण सत्यत्वाची भ्रांती राहत नाही. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धनसंपदा किंवा न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून भगवंताकडं मागणं मागणारा असा अभंग आहे. अभंगाचं काहीसं चिंतन सांगण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्ती निमित्त असं आहे. किती वर्ष झाली? 50 वर्ष. वर्ष किती झाली? 50 वर्ष झाली. 50 वर्ष हा सप्ताह चालू आहे. असा एखादी गोष्ट सुरू करणं सोपं आहे, चालवणं फार कठीण. मंदिरं बांधणं सोपं पण मंदिरात पूजा होणं कठीण. मी ग्रामीण भागामध्ये जातो, मंदिरांचा उपयोग कशासाठी केला जातो एक संशोधनाचा विषय आहे. उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी पत्ते खेळत बसायला रिकाम टेकड्या लोकांचा अड्डा म्हणजे मंदिरं झाली आहेत. मंदिरामधून समाजाला शक्ती दिली गेली पाहिजे. मंदिरांमधून समाजाची जागृती झाली पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य मंदिर बांधणं सोपं आहे, त्या मंदिरामध्ये धर्माचे संस्कार जागृत ठेवणं फार कठीण आहे. तसं 50 वर्ष हा सप्ताह चालतोय. उत्तरोत्तर चालत राहील. आपण चालवणारे कोणी नसतो. ते बैलगाडी खाली एक कुत्रं चाललो होतं. त्या कुत्र्याला वाटायला लागलं बैलगाडी मीच ओढायला लागलो. असा तो थांबला, बैलगाडी निघून गेली. आत्तापर्यंत सावली होती गाडीची ती सुद्धा राहिली नाही. आपण करणारे कोणी नाही, भगवंत करून घेणार आहे. माऊली करून घेते. माऊलीचं सामर्थ्य आहे महाराज. गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात पाप इतकं वाढलंय की पृथ्वी अशी दुभंगली पाहिजे आणि सगळे पोटात गेले पाहिजे. कारण पाप करायला लोक भेहीनच गेली. पापाची भीती पाहिजे ना मनात, ती राहिली नाही. म्हणजे चालतं कसं? माऊलीची कृपा आहे. अजून माऊलीच्या कृपेवर चाललंय. माऊली बसल्याच होता म्हणून चाललंय. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा मागणं मागणार आहे. माणसाला आपण कोणाकडे मागतो, काय मागतो, कशाचं भान नसतं.
मी नेहमी गमतीने सांगतो, लोक गाडीवरून जाता जाता देवाला पाया पडतात, मंदिराच्या समोरून गाडीवरून जाता जाता नमस्कार करून जातात. पण तेवढा नमस्कार करताना सुद्धा काहीतरी मागितल्याशिवाय पुढे जात नाही. बरं, जे मागतात ते काही चांगलं थोडी मागतात. लोकांची प्रवृत्ती इतकी कठीण आहे. एकदा एकाला देव प्रसन्न झाला, म्हणला काय पाहिजे ते माग, अट फक्त एक, तुला जेवढं मिळेल त्याच्यापेक्षा दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला. तो म्हणला माझा एक डोळा घालवून टाक. शेजाऱ्याचे दोन गेले पाहिजे. म्हणजे देवाकडं काय मागावं याचं सुद्धा मनुष्याला भान नाही. किंबहुना मनुष्य इतका वाईट प्राणी नाही, तुम्हाला सांगतो. जेव्हा म्हातारा होतो, इंद्रिय गलित गात्र होतात, मग त्याला देव आठवतो. संकटात गेलं की मग देव आठवतो. जीवनामध्ये इंद्रियामध्ये शक्ती असतानाच त्याचं नियंत्रण केलं पाहिजे. इच्छा दाबून चालत नाही, इच्छा निवृत्त झाली पाहिजे. मी एक प्रयोग केलाय, आमचा भाचा डॉक्टर एक, त्याला घेऊन केला. मधुमेह झालेल्या 2 लोकांना जिलबी खायला बसवायचं. एकाला ती खायला लावायची आणि एकाला बघायला लावायची. आणि ते जी साखर मोजतात ती फास्टिंग आणि पीपी अशी 2 प्रकारांनी मोजतात, जेवण्यापूर्वी आणि जेवल्यानंतर. तर जिलबी खाण्यापूर्वी आणि जिलबी खाण्यानंतर अशी दोघांची साखर मोजली. ज्यांनी खाल्ली त्याची तर वाढलीच, ज्यांनी बघितली त्याचीही वाढली, आणि ज्यांनी बघितली त्याची जास्त वाढली. त्याचं कारण जिलबी खाणं साखरेला कारण नाही, जिलबी खाण्याची इच्छा कारण आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे व्यवहारात तुम्ही पडताळून बघा. घर जळतं याचं दुःख नाही, घर माझं आहे याचं दुःख आहे. प्रपंचामध्ये सगळं उलट पालट होतं, त्यांनी नाही कधी दुःख होत. त्याचं कारण माझं ही वृत्ती नाही ना. जिथे माझं आहे अशी वृत्ती तिथे दुःख आहे. ममाध्यास आहे तर दुःखाचा संबंध निश्चित. किंबहुना अध्यासाचा संबंध आहे म्हणजे दुःख आहेच हो. अध्यास आहे असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते दुःख देत राहणार. त्याच्यानंतरही दुःख देतो पण दुःख होत नाही. प्रतीती येत राहते पण सत्यत्वाची भ्रांती राहत नाही. त्या मृगजळाचा दृष्टांत प्रसिद्ध आहे. मृगजळाकडे पाहण्याची दृष्टी तिघांची आहे. पहिली हरणाची. हरणाला मृगजळ सत्य वाटतं आणि असं सांगतात, मी अजून पाहिलं नाही पण संत वाङ्मयामध्ये सर्वत्र लिहिले म्हणजे खरं आहे. आमच्या एका मित्राने विचारलं परीस आहे का? म्हणलं आहे. काय माऊलींनी लिहिलंय तर आहे. तुमच्या आमची बुद्धी किती, आपली उडी किती, ती बेडकी काय फुगून बैल होते काय? आपली क्षमता फार मर्यादित आहे. एक लक्षात घ्या, संत वचनावर विश्वास नसेल तर परमार्थ करू नये. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मी सांगतोय मागणं. लोक कोणाकडे काय मागतील काय सांगता येत नाही. एकदा ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी देवाच्या दर्शनाला निघाले. तर दारामध्ये दुकानं असतात. प्रत्येक दुकानदार त्यांना विचारायचा काय घेणार, काय घेणार, काय घेणार. ते म्हणले जीव घेतो, देतो का? त्यातला गर्भित अर्थ हा आहे, तुझी जीव दशा घेतो मी, तुझी द्यायची तयारी का? मी तुला सांगतो तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस, तुझी ऐकायची तयारी का? मी देह आहे ही भ्रांती किती पक्की आपली. अहो ठेच लागली तर माणूस रडत बसतो. मराठीत एक म्हण आहे परखड, जरी झाला संन्यासी मध्यान्नीला तोंडवाशी. सगळ्यांना नाही बरं लागू आहे. काही फार मोठे अपवाद आहेत त्याला. म्हणजे संन्यास घेणारे सगळेच तसे असतात असं समजू नका. असो, लोक काय मागतील कोणाकडं काही सांगता येत नाही. भगवंताकडे लोक काय मागतात, माझा बंगला होऊ दे, गाडी येऊ दे, पैसा मिळू दे. या सगळ्या गोष्टी अशा आपल्या मनगटावर अवलंबून आहेत. आपल्या मनगटात जर शक्ती असेल तर आपण बंगला बांधू शकतो, गाडी घेऊ शकतो, सगळं करू शकतो. त्याला देवाची काय गरज आहे? देवाला मागायचं तर असं मागितलं पाहिजे, मला अधिकार दे, मला ज्ञान दे, मला सद्गुरूंची भेट होऊ दे, मला मुक्त होऊ दे. जे आपल्या हातात नाही
ते मागितलं पाहिजे जे आपल्या हातात आहे. किंबहुना मी एका मर्यादेच्या खाली उतरून बोलू शकत नाही, पण आपल्याला सांगतो, मर्यादेत राहून सांगतो, पैसा कोणीही मिळवू शकतो. कोणीही म्हणजे कोणीही. आता कोणीचा जो विस्तार आहे तो बाहेर करीन मी, इथं नाही करणार. त्याच्यात पुरुषार्थ नाही, लक्षात घ्या. यद्यपि धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ जरी सांगितले असले तरी खरा पुरुषार्थ मोक्षच आहे. मोक्ष प्राप्तीसाठी धर्म अर्थ काम जर उपयोगी पडत असतील तर त्याला पुरुषार्थत्व आहे. जर ते धर्माच्या विरुद्ध असतील तर त्याला पुरुषार्थत्व नाही. पुरुषार्थम संपन्न मनुष्य देवाकडे जेव्हा जातो तेव्हा उदात्त मागतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चित दुःख भाग भवेत, असं मागतो. आणि लक्षात घ्या, हे मागणं भारतीय संस्कृतीतच शक्य आहे. माझे अनेक परदेशी मित्र आहेत, मी दुसऱ्या देशात फिरून आलो, कुठेही सगळे सुखी व्हावेत असं नाही आहे. माझ्या जातीचा सुखी व्हावा किंवा माझ्या धर्माचा सुखी व्हावा, माझ्या देशाचा सुखी व्हावा, सर्व सुखी व्हावेत, सर्व जीव सुखी व्हावेत, इतका व्यापक दृष्टिकोन कुठल्याही संस्कृतीत नाही, तो आपल्या संस्कृतीत. म्हणून जेव्हा मोठी लोक मागतात तेव्हा मोठं मागतात. एकदा एका माणसाने गुरुवर्य महाराजांना कीर्तन झाल्यावर विचारलं, तुम्हाला काय देऊ? ते म्हटले, मी मागितल्यावर तू दिलंस तर मागतो. म्हणजे मागा, देतो म्हणला. ते म्हणाले, मला तू पाहिजेस, देतो का स्वतःला? मग नाही म्हणाला. म्हणून मोठ्या लोकांना आपण विचारायला जायचं नाही, तुम्हाला काय पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला काय पाहिजे तेवढं सांगायचं आणि मोकळं व्हायचं. देवाकडे गेल्यावर सुद्धा मागणारे फार आहेत, पण या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, भगवंत जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतोय काहीतरी मागा. फार कठीण आहे महाराज. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. त्या विरहिणीमध्ये आता आमचं चिंतन चाललं होतं, त्यात एक विचार आला होता की ती गवळण सांगते, मला तुम्ही तिथे तुरंबा असा शब्द आहे, तुरंबा म्हणजे नटवणे, तर तुम्ही मला असं नटवा की ज्याच्यामुळे भगवंत म्हणेल की ह्याला मला सोयरा करायचंय. मग आपल्याला त्यांनी सोयरा करावा अशी त्याच्या मनात बुद्धी निर्माण व्हावी असं मला नटवा. मग त्या नटवण्यामागचा खरा अर्थ हाच आहे की साधन चतुष्टयाने नटवा. बाकीच्या नटण्याने कुठे देव आकृष्ट होतोय काय? मी परवाच सांगितलं, हल्ली माता वर्गामध्ये, मग पूर्वी काही 1, 5, 10, 20, 25 वर्षापूर्वी माता वर्गामध्येच फक्त नटण्याची पद्धती होती. हल्ली पुरुषही नटतात. इतकी ती लिपाई पुताई करतात की घाम आल्याबरोबर काय भूकंप झाल्यासारखी भेक पडते चेहऱ्यावर. हे काही टिकाऊ नाही, लक्षात ठेवा. आणि भगवंताला कळत नाही काय कशावर काय लावलंय. टिकणार नाही. देवाला आपलं अंतरंग ज्ञात आहे. किंबहुना आपल्या समोर असलेल्या पदार्थाला पाहून आपल्या मनामध्ये काय भाव निर्माण होतो हाही त्याला कळतोय. म्हणून त्याच्याकडे मागताना ते मागणाऱ्यालाही शोभलं पाहिजे आणि ज्याच्याकडे मागतो त्यालाही शोभलं पाहिजे. दानामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत, तेवढ्या सांगतो आणि मग जगद्गुरु तुकोबारायांकडे येतो. दानामध्ये पहिली गोष्ट आहे, दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. पहिले दातव्यम, देणाऱ्याची बुद्धी पाहिजे की मी देणं लागतो. आपण सूक्ष्मतेने विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, व्यवहारतः कायम घेणारा कृतज्ञ राहतो की तुम्ही मला दान दिलं, मी कृतज्ञ. खरी गोष्ट ही की दात्याने कृतज्ञ असलं पाहिजे की तू मला देऊ दिलं म्हणून मी दाता. जर मला तू देऊच दिलं नाही तर मी दाता कसला.
हल्ली सगळीकडे ही समस्या झाली की ज्यांना 2 तास बसता येत नाही त्यांचीच गर्दी आहे. पूर्वीची कीर्तनं 4-4 तास मी ऐकली माझ्या बालपणी. हालत नव्हती माणसं, बसून राहायची, आनंद घ्यायचा भजनाचा, तत्वज्ञानाचा. हल्ली कीर्तनकाराच्याही सुपाऱ्या वाजलेल्या असतात पुढं. इथलं संपलं की पुढं लगेच तेवढं 3 तासात पोचून पुढं कार्यक्रम असतो, पैसे ठरलेले असतात सगळं. त्याच्यामुळे त्यालाही संपवायची घाई, ऐकणाऱ्यालाही संपवायची घाई, सगळं इन्स्टंट असं नाही होणार. असो, ज्याला 2 तास बसता येते ना त्याने येऊच नाही. 2 तास म्हणजे काय थोडा वेळ आहे. तुम्ही या योगशास्त्रामध्ये आसन सिद्धी नावाचा एक विचार आहे, तो तुम्ही पहा. पहिला नियम त्यांनी असा सांगितलाय पतंजली मुनींनी, स्थिरम सुखम आसनम. तुम्ही स्थिर आणि सुखाने ज्याच्यात बसू शकता त्यालाच आसन म्हणतात. आसन करायला पायावर पाय घेतलाच पाहिजे असं काही नाही, पण 2 तासात आपली 84 आसनं 84 वेळा करून होतात. एकदा हा पाय उचलून तिकडं, एकदा तो उचलून तिकडं, कंबर मोड, मान मोड, बोट मोड. अहो कीर्तन बोट मोडायची जागा नाही. बोट मोडायला प्रपंच पडलाय की सगळा तिकडं जाऊन मोडा. इथं कुठं बोट मोडताय. असो, भगवंत जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा म्हणतो ना, तेव्हा भगवंत खरं तर जगद्गुरु तुकोबाराय जरी मागणारे असले तरी त्याच्या पूर्वीचा मागणारा भगवंत आहे. भगवंत मागतो मग जगद्गुरु मागतायत. म्हणून दातव्य, मी देणं लागतो. अरे अरे, दीयते नुपकारिणे, प्रत्युपकार निरपेक्षता पाहिजे. मी 100 रुपयाची देणगी दिली, माझं नाव पुकारलं कसं नाही. तुमचं दान व्यर्थ गेलं, तिथे त्या क्षणी व्यर्थ गेलं. कारण दानाचा पहिला नियम आहे स्वसत्ता निवारण करणे म्हणजे दान. विषयांतर करतो. 2 नाणी जर तुम्ही घेतली हातात आणि हात बंद केला आणि असं हलवलं, काय होईल? आवाज. तसं 2 स्त्रिया एकत्र आल्या की आवाज होतोच. त्याला पर्यायच नाही. स्वसत्ता निवारण करणं म्हणजे दान. माणूस एखाद्या धर्मशाळेला देणगी देतो. देणगी दिल्यावर कशासाठी देतो? खोली बांधायला देतो. आणि ती खोली बांधल्यानंतर तिथे एक फरशी लावतात. त्या फरशीवर लिहितात की यांनी इतके रुपये दान दिले, त्याच्यातून ही खोली बांधली. मग ज्यांनी दान दिलं तो जेव्हा वारीला येतो तेव्हा आपल्या पोरांना सांगतो, हे बघ ही खोली आपण बांधली, मी दिले पैसे. मग तो मरतो. मग त्याची पोरं त्याच्या पोराला सांगतात, ही आमच्या वडिलांनी बांधली. तेही मरतात. त्यांचे पुढं त्यांच्या पोरांना सांगतात, ही आमच्या आजोबांनी बांधली. मग 3-3 पिढ्या सत्ता सुटत नाही त्या दानावरची. तर दान कधी व्हायचं? ते दान दिल्याबरोबर सुटलं पाहिजे. दानाचं महात्म्य विस्मृतीमध्ये आहे. जर त्याचं स्मरण राहील तर दानाची किंमत 0 आहे. दानामध्ये अनेक प्रकार. रक्तदान, देहदान, नेत्रदान, अभयदान. क्रांतिसिंह नाना पाटील त्यांचा एक सत्कार झाला आणि त्या सत्कारामध्ये त्यांना एक ताम्रपट दिला गेला. त्या सत्काराला उत्तर देताना ते असं म्हणतात की माझ्या मागे जेव्हा इंग्रजांचे सैनिक लागले होते अशा वेळी एका स्त्रीनं मला आश्रय दिला, अभय दिलं. आणि तिचा जीव जाऊ शकेल अशी अवस्था असताना सुद्धा तिने माझा पत्ता सांगितला नाही. म्हणून मी आज जिवंत आहे. म्हणून मला मिळालेला सन्मान मी तिला समर्पित करतो. कारण तिने मला अभयदान दिलं. म्हणून अभयदान आहे. स्मरणदान आहे. बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू आरिसा नो. हे स्मरणाचं दान आहे. हनुमंतराय जेव्हा उड्डाण करायला निघाले त्याच्या पूर्वी जांबुवंत महाराजांनी काय काम केलं? स्मरण करून दिलं फक्त. आपले सद्गुरू संत काय करतात? आपल्याला स्मरण करून देतात. नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती. तर नित्य प्राप्ताची प्राप्ती म्हणजे स्मरण. त्याचं कारण विस्मृती म्हणजे वस्तू हरवणं नव्हे, पण विस्मृती वस्तू हरवण्यापेक्षा कमी सुद्धा नव्हे. आम्हाला
5वीच्या पुस्तकामध्ये मामाजी की ऐनक नावाची एक कविता होती. ते मामाजी आपल्या डोक्यावर चष्मा ठेवतात आणि घरभर शोधतात आणि शेवटी डोक्यावर सापडतो. मग ते सापडल्यावर काय म्हणतात, सापडला. सापडायला हरवला पाहिजे की नाही, पण हरवला नाही तरी सापडला असा व्यवहार झाला. कारण मध्यंतरीच्या काळात असलेली विस्मृती ही हरवण्याच्याच योग्यतेची. एका बाईनी नथ केली. स्त्रियांना अलंकार करण्यापेक्षा पूर्वीच्या गोष्टी बरं सगळ्या ह्या आता नाही राहिलं. आता मुलगा आहे का मुलगी तेच कळायचे वांदे. आताचा तो विषय नाही. पूर्वीच्या काळात नथ केली तर स्त्रीची अपेक्षा अशी असते की मला पाहण्यापेक्षा आधी माझा दागिना बघावा. मग ती नथ घेऊन मिरवत होती सगळीकडे आणि मग त्या स्वयंपाकात कुठं काही पडेल म्हणून ती नथ काढून तिने आपल्या मंगळसूत्रात अडकवली आणि विसरली. एक याचक आला. तो म्हणाला, तुम्ही फार अस्वस्थ दिसता, काय झालं? म्हटली, माझी नथ हरवली. तो म्हणाला, मी शोधून देतो, काय द्याल? ती म्हणली, काय म्हणशील ते देईन, मला पोटभर जेवण द्या. म्हणलं, देईन. म्हणली, जा. म्हणला, आरसा घेऊन या. आरसा आणला आणि तो असा धरला आणि तो म्हणला, आता तुम्ही वरपासून खालपर्यंत स्वतःला बघा. मग ती बघत 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 निघाली तर इथे ती मंगळसूत्रात नथ अडकवलेली दिसली. दिसल्याबरोबर ती म्हणते नथ सापडली. आता प्रश्न तोच आहे, सापडण्यासाठी हरवली पाहिजे. हरवली नव्हती पण विस्मृतीत गेली, मग ती हरवण्याच्याच योग्यतेची आहे. तसं मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, हे काही बाहेरून आणून दिलेलं नाहीये, आपण आहोतच की. उलट असं आहे, चिंतनामुळे आपण नसलेला देह झालो पण असलेला आत्मरूप विसरून गेलो. न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. न म्हणा देह माझा ऐसा, भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. सांप्रदायिक चाली ऐकल्या की मला अनेक महात्म्यांची आठवण होते. काय आमचे ब्रह्मलीन कोकणे बुवा असतील किंवा अगदी अलीकडच्या काळात ज्यांची माझी संगती घडली माझ्या महत् भाग्याने, असे ब्रह्मलीन आमचे बोधे बाबा असतील, ब्रह्मलीन भोसरीकर माऊली असतील. काय भजन चालायचं तुम्हाला सांगतो. आबा बाबा बाबा, अगदी म्हणजे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. 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 पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्याची सीमा रे. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची सीमा रे. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्याची सीमा रे. पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्यांची सीमा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. 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 खरं तर ही चाल म्हणताना ना असं नाचलं पाहिजे जोरात, पण आता वेळ नाही आपल्याकडे. अभंगाचं चिंतन महत्वाचं आहे.
भजनामध्ये ज्याला रस आहे, भक्तीमध्ये ज्याला रस आहे, त्यातही विशेषत्वाने नामभक्ती भजनाच्या द्वारा करणारा जो महात्मा आहे, अशा महात्म्याची तत्वज्ञानामध्ये प्रवृत्ती होणं अत्यंत कठीण आहे. पण खरी महत्वाची गोष्ट ही की जो तत्वज्ञानी आहे तोच खरं भजन करू शकतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणून भगवंत म्हणतायत माझ्याकडं काहीतरी मागा. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे दातव्यमिती दानम दीयते नुपकारिणे, आणि महत्वाच्या 3 अटी दिल्या आहेत. देशे काले च पात्रे च. देश चांगला पाहिजे. आपण दान करतो ना तर चांगल्या ठिकाणी जाऊन दान करतो, तीर्थक्षेत्राला जाऊन दान करतो. काळ चांगला पाहिजे. पूर्वीच्या काळी विशेषतः मुंबईमध्ये ग्रहण सुटल्यानंतर मोठमोठे ट्रक फिरायचे आणि त्यातली माणसं ओरडत फिरायची, द्या दान सुटे गिरान, द्या दान सुटे गिरान, असं करून त्या गाड्या फिरायच्या. कारण ग्रहणानंतरचा काळ दान करायला चांगला मानला जातो. जे मी मगाशी सांगितलंच आपल्याला, मुहूर्त शुभाशुभता ज्याला मान्य नाही त्यांनी या वाट्याला येऊच नाही ना. जे मानतात त्यांच्यासाठीच हे आहे, जे मानत नाहीत त्यांच्यासाठी हे नाहीच आहे. भगवंत सांगतायत श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण. श्रद्धावान त्यालाच प्रवेश आहे, दुसऱ्याने यायचं नाही. म्हणून देशे काले आणि सगळ्यात महत्वाचं पात्रेच. ज्याला दान द्यायचंय ते पात्र चांगलं पाहिजे. मी एकदा गुरुवर्य महाराजांना ही शंका विचारली, सत्पात्र कोणाला म्हणायचं? तर पहिलं उत्तर असं आहे, जो कधीही कोणाकडे काही मागत नाही तो सत्पात्र आहे. मग आता जो कोणाकडे कधी मागत नाही त्याला द्यायची आपल्याला बुद्धी व्हायची कशी? तर त्यांनी दिलेलं उत्तर आपल्याला सांगतो, मी कोरून ठेवलंय, आपल्याला शक्य झालं आपणही कोरून ठेवा. येणारा पैसा जर सन्मार्गाने आला असेल तर बरोबर बुद्धी होते, जर तो सन्मार्गाने आला नसेल तर होत नाही. पुण्याचे धन जाय त्याच रीतीने ज्याची जशी वासना, पापाचे धन जाय त्याच रीतीने ज्याची जशी वासना. पुण्याचं धन त्याच मार्गाला जातं, पापाचं धन त्याच मार्गाला जातं. व्यवहारामध्ये तुम्ही सूक्ष्मतेने विचार करा, तुम्हाला याचे उदाहरणं सापडतील. असो म्हणून देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माझा स्वाभाविक स्वर आहे काळी एक, थोडा उंच स्वर असल्यामुळे आणि दुसरी इथली जी ध्वनिवर्धक यंत्रणा आहे ती फार उत्तम असल्यामुळे थोडा गळ्याला त्रास होतो. वा वा वा, स्वरात आहे अगदी. गवयाचं पोर स्वरात रडतं म्हणतात ते, त्यांनी स्वर दिला आत्ता एक बारीक. मी कालही सांगितलं, इथे आमचं चिंतन चालू होतं, ते प्रवचन चालू असताना मध्येच एक जण घोरायला लागले. त्यांना म्हटलं झोपा, घोरू नका. दुसऱ्याची झोपमोड होती. कीर्तन प्रवचनात विक्षेप होऊ नये, किमान आपल्यामुळे आपण सहकार्य करू शकतो नाही, कीर्तन करू शकतो नाही, विषय नंतर. विक्षेप होऊ नये. जो चांगलं काम करतो त्याला मदत करावी, आपण चांगलं करावं. मुळात जमत नसेल, जो चांगलं करतो त्याला मदत करावी. शक्य नसेल त्याच्याविषयी मनात सदिच्छा ठेवावी. तेही शक्य नसेल तर किमान विरोध करू नये. पण लोकांना चांगल्या कामाला अर्धं काहीतरी घातल्याशिवाय बरं वाटत नाही. एखाद्याने जर रेग ओढली त्याच्यापेक्षा आपल्याला मोठी ओढायची असेल तर आपली रेग काढायची आणि त्याची पुसायची, हा उपाय नाही. त्यांनी जेवढी काढली त्यापेक्षा आपण मोठी काढावी. तो 2 तास भजन करतो, आपण 4 तास करावं, काय बिघड? परमार्थामध्ये मी काल सांगितलं, पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो, परमार्थामध्ये नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्याकडे पाहावं.
आणि प्रपंचामध्ये जो आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे त्याच्याकडे पहा. आपल्याला एक भाकरी मिळते, ज्याला एक मिळत नाही त्याच्याकडे बघा आणि समाधानाने राहा. आणि परमार्थामध्ये तुम्ही मुमुक्षु असाल तर मुक्त माणसाकडे पाहिलं पाहिजे, ज्ञानी महापुरुषाकडे पाहिलं पाहिजे. आणि आपल्याला अजून भरपूर अंतर पार करायचं असं पाहिलं पाहिजे. आपण कुणाच्या दारात आहे आपण? सामान्य गोष्ट नाही महाराज. ऐऱ्या गैऱ्याच्या दारात नाही आपण. मी माधुकरी जेव्हा मागितली तेव्हा माऊलींसमोर झोळी पसरली आणि स्वामी नृसिंह सरस्वतींसमोर झोळी पसरली. आपल्या झोळीत दान टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे, ऐरे गैरे काय दान टाकतायत? असं आहे. त्यांच्या दानानं झोळी फाटते आपली, लक्षात ठेवा. इतकं प्रचंड दान आहे. साक्षात स्वरूपभूत ज्ञानाची अभिव्यक्ती आहे. याच्यापेक्षा काय मोठं असलं आपलं भाग्य आहे. आपल्याला कळत नाही कारण आपण जवळ आहे ना. जे लांब आहेत त्यांना कळतंय, जे जवळ आहेत त्यांना कळत नाही. योगाचं महत्व आपल्याला कळलं जेव्हा गोऱ्या कातडींनी सांगितलं. आपल्या लोकांनी सांगितलं. आपल्या हजारो वर्ष आपल्याकडे योग साधना करणारी लोक एका कसपटात पडून राहील. आता योगाचं महत्व लोकांना कळतं. योगाचा अजून लोकांना परिचय नाही. योगामध्ये अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि त्या प्रत्येक अंगाचं विस्तृत विवेचन आहे. त्यातली यम, नियम, आसन, प्राणायाम इथपर्यंत. थोडं पुढे प्रत्याहारातलं किंचित अंग हे बहिरंग आहे आणि धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग आहे. अंतरंग साधन हा खरा योग. मी काल विचारलं, आज आपल्याला विचारतो. आपण वेगळे आहात म्हणून विचारतो. गंध लावणं महत्वाचं का गंध दिसणं महत्वाचं? लावणं महत्वाचं आहे. माळ घालणं महत्वाचं का माळ दिसणं महत्वाचं? माळ घालणं महत्वाचं. त्या माळेशी गंधाशी तुमचं इमान आहे का हे महत्वाचं आहे. मोठं गंध लावून पाप करण्यापेक्षा एखाद्याला गंध नाही दिसलं तर काही बिघडत नाही. आपण लावलं पाहिजे. असो विस्तार करत गेलो. विषय सोडून जर गाडी, एकदा काय झालं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं, रेल्वे झुकझुक गाडी, शुद्ध मराठीमध्ये अग्निरथ, त्याला दरवाजे का असतात? जिथं रस्ता आणि रूळ एकत्र येतात तिथं दरवाजे कशासाठी असतात? तो मुलगा म्हणला, गाडी म्हणजे ती झुकझुक गाडी गावात घुसू नये म्हणून असतात. तसं आपली गाडी जर रानात घुसली तर त्याचा काय पत्ताच लागायचा नाही. त्यामुळे मूळ विषयाला सोडायचं नाही आपल्याला. मी सांगतोय दान, सात्विक दान, देश काल पात्र, दानाची विस्मृती. आणि असं दान मागण्याकरता भगवंतांनी जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना विनवलं, दुसरा एखादा असता तिने काय मागितलं असतं मी जेव्हा विचार करतो. तुम्ही विचार करून पहा की आपल्याला जर भगवंत म्हणेल की तू माग, तर आपण काय मागू शकतो? ज्याला इहलोकाच्या पलीकडे संस्कारच नाही तो ऐहिकच पदार्थ मागतो. पण ऐहिकाच्या पलीकडचा ज्ञात असणारा, संसाराच्या पलीकडचं कळणारा सुद्धा एवढं उंच नाही मागू शकत. तो काहीतरी न्यूनच मागत राहतो. पण मागणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि जगद्गुरु तुकोबार आहे संत वाङ्मयामध्ये मागणं अनुचित आहे अशीच प्रमाण आहेत सगळी. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, किंवा काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी, अनेक प्रमाण आहेत की मागू नये. पण आता कठीण प्रसंग असा आला की भगवंतच म्हणतो की तुम्ही मागितलं पाहिजे. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा,
तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. परमार्थाला जे अनेक प्रतिबंध आहेत ना, त्यातला एक घड्याळ हा प्रतिबंध आहे कायम. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, यातला पहिला अर्थ हा आहे की मला तुझं स्मरण आहे, मला तुझं विस्मरण होऊ नये म्हणण्यासाठी आधी स्मृतीत पाहिजे ना. ज्याला भगवंताचा परिचय नाही अशा माणसाला काय कळणार. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा तोपर्यंत कळत नाही. संत असं कसं मागू शकतात? संतांच्या कुळात गेल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. गुरु शिष्य संप्रदायपूर्वक जो अध्ययन करेल त्यालाच संत वाङ्मयाचा योग्य अर्थ कळू शकतो, अन्यथा कळू शकत नाही. म्हणजे त्यालाही कळतोच असं नाही, कळण्याची शक्यता अधिक आहे. पण ज्याला संप्रदाय नाही, गुरु शिष्य संप्रदाय नाही, त्याला अर्थ कळूच शकत नाही. मग ते काही लिहितात दोन प्रकार, जे योग्य आहे ते कळणं आणि जे कळलंय ते योग्य वाटणं. तर योग्य आहे ते कळणं हेच बरोबर, आणि जर नाही कळलं तर नाही कळलं म्हणून सांगितलं पाहिजे. पण घडतं असं की आपल्याला कळतं का कळत नाही हेच कळत नाही, आणि त्याच्यामुळे न कळता सगळं कळलं असं वाटतं, आणि त्याच्या पुढची पायरी जे कळलं ते योग्य वाटतं, आणि म्हणून मनुष्य त्याचा आग्रह धरतो की माझंच बरोबर. 2 अधिक 2 किती? 4. चूक आहे का बरोबर? पण 2 अधिक 2 म्हणजेच 4 हे चूक आहे का बरोबर? हे चूक आहे. 3 अधिक 1 किती होतात? 2 गुणिले 2 किती होतात? एकाची 4 वेळा बेरीज केली किती होतात? मग सगळं बरोबर आहे. मग 2 अधिक 2 म्हणजेच 4 हे चूक, पण 2 अधिक 2 हेही बरोबर, 3 अधिक 1 हेही बरोबर, हे योग्य आहे. म्हणून योग मार्ग सुद्धा आत्मरूपाकडे जातो, सांख्य मार्ग सुद्धा आत्मरूपाकडे जातो, भक्ती मार्ग सुद्धा आत्मरूपाकडे जातो. फक्त असा आहे की नाम भक्ती कलियुगामध्ये सर्वाधिकार सेव्य आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये भगवन नामाच्या उच्चारणाने मोक्ष होतो, म्हणून कलियुगामध्ये हरिनामाचं महात्म्य जास्त आहे. आता एखादा महापुरुष असा आहे जो कलीवर मात करून पुढे जातो, त्याच्याकरता बाकीचे मार्ग आहेत. अधिकार संपन्न ज्याला योग भ्रष्ट म्हणतात, त्याच्यासाठी त्याचा मार्ग वेगळा आहे, त्याच्या अधिकारानुगुण मार्ग वेगळा आहे. असं आहे. अनंत जन्मांची तपश्चर्या लागते तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. आपण सर्वांनी त्या भगवंताविषयी किती कृतज्ञ असलं पाहिजे याचा विचार करा. आपला जन्म भारतात झाला, महाराष्ट्रात झाला, वारकरी संप्रदायात झाला, ह्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. ही रस्त्यावर फिरणारी मी पोरं टोरं पाहतो, काय त्यांना म्हणजे काय सांगावं तुम्हाला. आपण कुठं आहोत ह्याचंही भान नाही आपल्याला. किमान ते भान भगवंतानी दिलं, आपलं महत् भाग्य आहे. याच्या पुढची पायरी हीच आहे की याच जन्मात मुक्त झालं पाहिजे. मग आपला अधिकार काय, आपल्या अधिकारानुगुण साधन काय, ते आपण कसं केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे वगैरे वगैरे विषय नंतरचा. पण या जन्मात मुक्त झालं पाहिजे. मागील या जन्मा मुक्त झालो ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आता प्रमाण दिलंय तर सांगतो, मागील या जन्म मुक्त झालो तर हा जन्म कसा, अशी शंका आहे. त्याचं उत्तर येणाऱ्याला मागचा म्हणतात, हे कायम लक्षात ठेवा. आपण जेवायला बसलो, एखाद्याला जिलबीच आवडते, मग तो बाकी काही खात नाही, फक्त जिलबीच आणतो. मग कुणी वाढायला आला, पोळी वाढणारा आला, भात वाढणारा आला, तो जिलबीवाला कुठे? मग तो सांगतो मागून येतोय.
म्हणून जो येणारा तो मागचा, म्हणून मागेल्या जन्मा मुक्त झालो म्हणजे आता जन्म नाही, म्हणून जन्माभावरूप मोक्ष, मरणाभावरूप मोक्ष नाही. अरे राहू दे, गुळ एवढा महत्वाचा नाही, राहू दे. त्याला काय झाले, याला इथं छिद्र आहे, मगाशी त्यांनी 2 वेळा गुळ ठेवला, तो आत गेला. तर आता त्याची झाली सगळी सर्कस. मग त्याच्यावर कागद ठेवला, कागदावर गुळ एका बाजूला गेले की त्याचा बॅलन्स चालला. प्रपंचात आणि परमार्थात संतुलन महत्वाचं आहे फार, आणि ते संतुलन काही राहीना तर राहीना. आता काय करतात, आपलं राहतंय तेवढंच नशीब. परमार्थ संतुलित पाहिजे. मला 4 कीर्तनं करता येतात, मला 5 अभंग पाठ झाले, हे फार बहिरंग हो, फार बहिरंग. खरा परमार्थ कुठे, एक तरी ओवी हा परमार्थ. हा हा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव. तुम्हाला एक सांगतो बरं, संत वाङ्मयाला कधीही छेडछाड करून, पाठ नाही ना, पाठ नाही म्हणावं, सोडून द्या. झाडू संतांचे मार्ग असं आहे, तर त्याचं मार्गचं मार्ग करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते जसं आहे तसंच योग्य आहे, त्याला धक्काही लागता कामा नये. ते जसं आहे तसंच बरोबर. आपली एवढी अक्कल आहे संतांची शुद्धता काढणे इतकी, एवढी अक्कल ज्याला असेल त्यांनी तर अजिबात येऊ नये परमार्थात. ते वृत्र नावाचा एक राक्षस होता, आणि त्याला ते इंद्राला हरवायचं होतं, म्हणून त्यांनी यज्ञ केला, आणि त्या मंत्राचा उच्चार चुकला, अर्थ उलटा झाला. मग त्यांनी इंद्राला मारायचं, तर इंद्रानेच त्याला मारलं, कारण त्या यज्ञानी शक्ती इंद्राचीच वाढली, ह्याची वाढलीच नाही. म्हणून ह्याच्याशी खेळ करायचा नाही, विस्तवे लक्षात ठेवा, अग्नी आहे. कारण प्रत्येक संतांकडे त्यांनी जे सांगितलं ते आहे, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, त्याच्याशी खेळायला जायचं नाही, लक्षात ठेवा. हिवाळ्यामध्ये योग्य अंतरावर थांबलात तो ऊब मिळेल, अन्य वेळी लांब थांबलात तर तेच बरं आहे. त्याच्याशी खेळ करायला गेलं अजिबात जाऊ नका. तुम्हाला सांगतो, दुसरं काहीही करायचं नसेल तर रोज त्या संत वाङ्मयाला साष्टांग नमस्कार करा, तरी मुक्त व्हाल. मी आता इथे अजान वृक्षाखाली अनेक लोक पारायण करतात, आत्ताची पद्धती नाही, पूर्वीपासून तिथे बसून पारायण करण्याची पद्धती. मग एखादा तिथे बसून पारायण करतो, मग एखादा असा असतो ज्याला लिहिता वाचता येत नाही, तो ऐकतो, आणि ज्याला तेवढंही कळत नाही तो ते पारायण जो करतोय त्याला प्रदक्षिणा घालतो. म्हणजे पारायण करणाऱ्याला प्रदक्षिणा घालण्याने सुद्धा मोक्ष मिळतो, इतकं सामर्थ्य त्या ग्रंथात आहे. म्हणून त्याच्याशी खेळ करायला जायचं नाही. संत वाङ्मय एक तर जशाला तसं मुखोद्गत पाहिजे, किंवा जितकं आठवत आहे त्याचा अर्थ सांगा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी व्हावा भार माथा. नुसतंच पाठांतर करणं ही शास्त्र वासन आहे, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे अर्थबोध, आणि त्याच्या पुढे अर्थरूपता, अर्थाशी एकरूप होता आलं पाहिजे. असो, तर एकतरी ओवी अनुभवावी हा परमार्थ. जगद्गुरु तुकोबारा मागताना मागतायत, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तू माझ्या स्मृतीत आहेसच, किंबहुना मी माझ्या अविद्या रूपी उपाधीचा परित्याग केलेला आहे, आणि तुला प्राप्त होत असताना तू सुद्धा तुझ्या ठिकाणी असलेल्या माया उपाधीचा परित्याग केलेला आहे. आपल्यात एकत्व आहे.
आपल्यामध्ये जो भेद आता अस्तित्वात आहे तो कल्पित स्वरूपाचा आहे. आणि तरी काय मागावं मी? मग हेच दे की तुझी मला असलेली आत्मत्वाने असलेली स्मृती ती सतत राहावी. मातोश्री ताई सांगायच्या, हातपाय विकलांग झाले बिघडत नाही, पण मरेपर्यंत स्मृती चांगली राहिली पाहिजे. ज्याला ब्रह्ममेधा म्हणतात ती प्राप्त झाली पाहिजे. आपल्या स्मृतीमध्ये, बुद्धीमध्ये मी देह नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी व्यापक आहे, मी देहाहून भिन्न आहे, अशी स्मृती सतत राहिली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय माणूस बघितला की त्यांना पैसे आठवायचे. याच्याकडून येणं किती हे हिशोब, कारण अवतारी असल्यामुळे बुद्धिमत्तेचा विषयच नाही हो, अलौकिकच. आपल्याला पाढे नीट येत नाहीत. पाढे सोळा प्रतिज्ञा. आता आम्ही माझी विद्यार्थी भेटलो मध्ये एकदा, तर काय काय ते असंच सांगतात, अमुक म्हणून दाखवा, तमुक करून दाखवा. तर एक जण म्हणला भारताची प्रतिज्ञा म्हणा रोजची पुस्तकातली, कोणाला आली नाही. रोज म्हणलेली 10 वर्ष पण आली नाही, विस्मृतीत गेली. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या स्मृतीबद्दल, बुद्धीबद्दल आपण काय बोलावं, आपली ती योग्यता नाही. पण चरित्र म्हणून ही गोष्ट आहे की जगद्गुरु तुकोबारायांना माणूस बघितल्यावर पैसा आठवायचा. ते म्हणले हे काही बरोबर नाही. माणूस बघितल्यावर आठवला पाहिजे भगवंत, आणि आठवतोय पैसा. त्यांनी काय केलं, आपल्या सगळ्या हिशोबाच्या वह्या गुंडाळल्या आणि नदीत बुडवल्या. हे जे चित्रपट वगैरे करणार आहेत ना, यांना आकला नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नीचं इतकं असं काहीतरी विचित्र रंगवतात ना, सब झूट. ती घटना अशी, जेव्हा ते वह्या बुडवायला निघाले त्यांना आऊसाहेबांनी अडवलं आणि अडवून असं सांगितलं की या वह्या तुम्ही बुडवा, पण यातला अर्धा अधिकार आपल्या बंधूंचा आहे, तो आपण बुडवू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि ते जगद्गुरूंनी ऐकलं आणि त्या वह्या बुडवल्या. पुढे जगद्गुरूंचा गाथा जेव्हा बुडवला तेव्हा तो गाथा तरला. तर गुरुवर्य महाराज सांगतात, चरित्र या दृष्टीने, बरं चरित्र म्हणूनच घ्या, कारण खरा त्यांच्या स्वरूपाचा विचार हाच आहे की आम्ही वैकुंठवासी, हाच खरा विचार आहे. पण चरित्र या दृष्टीने तो गाथा तरला कसा, तर वह्या बुडवल्या म्हणून गाथा तरला. हे लक्षात ठेवा. आपल्या वह्या बुडत नाहीत म्हणून गाथा तरत नाही. माणूस दिसला की आपल्याला हिशोबच आठवतो, येणं किती, व्याज किती, हेच आठवतं. मी ह्याला मागच्या महिन्यात 100 रुपये दिले होते, ह्यांनी अजून दिले नाहीत, हेच आठवतं. माणूस दिसल्याबरोबर भगवंत, भूतमात्रा नमूची आवडे अशी अवस्था निर्माण झाली तर त्याला खरं कळालं. पण सामान्य माणसाची अवस्था अशी होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अभंगाचा यथामती भावार्थ झालाय असं समजून, कारण झालेला नाही. मी म्हणतो, मी समजा तुम्हाला प्रत्येकाला 500 रुपये दिले, समजा मग माझ्याकडेच नाही, तुम्हाला कुठून देणार मी. तसं अभंगाचा भावार्थ झालेला नाही म्हणून समजायचा. पण एक लक्षात घ्या, आपण जर सतत समजत राहिलो ना तर तसं होतं बरं का. तुम्ही प्रयोग करायचा असला तर करा, जीवाशी खेळ आहे. तुमच्या जबाबदारीवर करायचा तर करा. तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर पहिलं चिंतन असं करा की तुम्ही आजारी आहात. 15 दिवस करा, फक्त 15 दिवस. 16व्या दिवशी नाही उचलून न्यायला लागला तर नाव बदला. चिंतनाचा परिणाम आहे. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, चिंतनाचं सामर्थ्य आहे. मग मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी देह नाही असं चिंतन करण्याऐवजी मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, देह संबंधी पदार्थ माझे आहेत, माझे आहेत, माझे आहेत असं जर सतत समजत राहिलो, चिंतन करत राहिलो, तर देहाच्या द्वारा केलेल्या कर्माचं फळ आत्मरूपापर्यंत जाणारच. आत्मरूपापर्यंत जाणार म्हणजे आपल्याला ते भोगावं लागणार, त्याशिवाय मोक्ष नाही. म्हणून अभंगाचा भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. ज्यांना देवानी चांगलं तोंड हात वगैरे दिलंय निरोगी, त्यांनी भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हा. ज्यांना देवानी ते दिलेलं नाही त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार नाही. संप्रदायपूर्वक भजन. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई.
जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 माझ्याकडे काही मटेरियल नाही बघा, सगळं संपलंय. माझ्या बुद्धीत वाणीत जे काही बाहेर येते ना, माझ्या परंपरेचं आहे, माझ्या सद्गुरूंचं आहे. माझं स्वतःचं शून्य मोठा भोपळा आहे मी, पण अशा भोपळ्याकडून वदवून घ्यायचं सामर्थ्य त्या सद्गुरूंचं आहे. त्या सद्गुरूंनी मस्तकावर हात ठेवला की दगड बोलतो, रेडा बोलतो, भिंत चालते. आपण तर माणूस आहे. सद्गुरूची कृपा असेल तर सगळं घडतं, पण ती सद्गुरू शरणागती पाहिजे बरं. असं काय झालं, एक राजा होता, त्याला शिकायची होती किमया. किमया किमया म्हणजे सोनं करण्याची एक विद्या, सोनं तयार करण्याची. तर तो सगळीकडे शोधत होता की मला ही किमया कोण शिकवेल. तर त्याच्या प्रधानाने सांगितलं एक साधू आहे, त्या साधूला ही किमया येते. मग आता साधूकडे कसं जावं, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्यस. असं त्यांच्याकडे गेलं पाहिजे, पण हा तसा गेला नाही. सैन्य घेऊन गेला, धरून आणलं. मला शिकवा अशी आज्ञा केली. गुरुला विनंती करतात, आज्ञा केली. आज्ञा केल्यावर ते म्हणला मला येतच नाही, मी कुठून शिकू. तो प्रधानाला म्हणला अरे साधू म्हणतो मला येत नाही, येते मला माहिती म्हणला. असं तुरुंगात टाका म्हण. तुरुंगात डांबलं. राजाला तर किमया शिकायची होती, शिकणार कशी. त्या प्रधानाने सांगितलं महाराज हा साधू अशी शिकवणार नाही, तुम्ही असं करा आता वेषांतर करा आणि वेषांतर करून त्या साधूची सेवा करायला जा. तिथं गेला सेवा करायला. मग साधू जसा साधूचा प्रभाव असतो तसा साधूचा एक स्वभाव असतो. तर ते होते रागीट. बहुतांश वेळा जिथे जिथे ज्ञान असतं तिथे तिथे त्याची अभिव्यक्त आग्नेयकरण ज्ञान हा. मग तो ज्ञान अग्निरूप ज्ञान जिथे राहतं तिथे सगळं आजूबाजूला थोडं गरमच राहतं. त्यामुळे ते क्रोध होता थोडा. मग ते काहीतरी चूक झाली की त्यांनी पायातली खडावा काढून हाणली. कुणाला? राजाला, जो वेश बदलून गेला. पण तो सेवा करत राहिला, मार सहन केला. गोष्टीत गोष्ट सांगते. दहा 12 वर्ष रियाज केल्यानंतर सुद्धा जर स्वरामध्ये किंचित दोष असेल तर त्याच्यावर सद्गुरूंनी दिलेली तीव्र प्रतिक्रिया ज्याला मान्य करता येते तोच शिकू शकतो. नाही तर एवढूसं चुकलं तर बिघडलो कुठं असं म्हणलं तर तो शिकू शकत नाही.
महाराजा त्याला ते खडावानी मारलं, त्यांनी सहन केलं, सेवा करत राहिला. कालांतराने साधू प्रसन्न झाला. त्यांना प्रसन्न करण्याचा उपाय म्हणजे सेवा. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. सेवा शब्दाचा बहिरंग अर्थ पाय चेपणे, गरम पाण्याने न्हाऊ घालणे हा बहिरंग अर्थ आहे. त्याचा खरा अर्थ आहे सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाप्रमाणे निश्चय करणे ही खरी सेवा आहे. सद्गुरू जर सांगतात तू ब्रह्म आहेस तर तसा निश्चय करणे ही गुरुची खरी सेवा. आश्रमात एक विद्यार्थी आला. आल्यावर गुरुवर्य महाराजांनी विचारलं, हे काय दिसतंय तुला? तो म्हणलं ही नदी आहे. तर गुरुवर्य महाराज म्हणले ही नदी नाही, हा डोंगर आहे, तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणला नाही, मला दिसतं नाही नदी आहे. ते म्हणले तू इथं राहूच नको, निघ. कशामुळे? त्याचं कारण आता पुढे जो उपदेश करायचा आहे ना तो प्रतीतीच्या विरुद्ध तर आहे. जगत सत्य नाही हा उपदेश तुमच्या प्रतीतीला जुळतो का? जुळत नाही. मी देह नाही हा उपदेश तुमच्या प्रतीतीला जुळतो का? जुळत नाही. मग बहिरंग प्रतीतीमध्ये सुद्धा जर तुला सद्गुरूंनी सांगितलेलं पटत नाही, मान्य होत नाही, तर अनंत जन्माच्या संस्कारांनी झालेली देहात्मबुद्धी कशी निघणार नाही. म्हणून पहिल्यांदा श्रद्धा पाहिजे. तर ते सेवा केली, प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्याला किमया शिकवली. मग एक दिवस त्या राजाने साधूला दरबारात आणलं आणि तो बसला सिंहासनावर आणि म्हणला, साधू महाराज तुम्ही मला शिकवत नव्हता, पण मी किमया शिकलो, तुम्हाला करून दाखवतो. म्हणून त्यांनी ती किमया करून दाखवली. त्यांनी ते पाहिलं सगळं. पाहिल्यानंतर त्यांनी एक वाक्य सांगितलं. तो म्हणला, किमया तो बराबर है लेकिन जूते खाए बिगर आई नाही. गोष्ट संपली. तात्पर्य ह्याच्यातच आहे की सद्गुरु शरणागतीशिवाय ज्ञानप्राप्ती नाही, लक्षात ठेवा. ग्रंथ हेच गुरु वगैरे भपाऱ्याच्या नादाला लागू नका, आयुष्याची विल्हेवाट लागेल. असं आहे, संत वाङ्मयामध्ये जे लिहिलंय ना त्याच्यापेक्षा जे लिहिलं नाही पण अपेक्षित आहे ते जास्त महत्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये कुंडलिनी योगाचा विचार आहे का कुठे? माऊलींनी लिहिलं की नाही? माऊलींनी लिहिला म्हणजे माऊली स्वतः अवतार आहेत आणि त्यांनी लिहिला याचा अर्थ भगवंताला अपेक्षित आहे, लिहिलं नाही पण अपेक्षित आहे म्हणून विस्तार केला. उक्तानुक्त दुरुक्तानाम चिंता यत्र प्रसज्जते तं ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञा मनीषिणः. आत्ता आपल्याकडे तेवढा विस्तार करायला वेळ नाही. सांगण्याचं तात्पर्य सद्गुरु शरणागती पूर्वक माऊलींना लौकिक दृष्ट्या सद्गुरु शरणागतीची काय गरज? जगद्गुरु तुकोबारायांना सद्गुरु शरणागतीची काय गरज? पण असा आहे, जे जे वडील करीती तया नाव धर्म ठेविती येदही आचरती सामान्य सकळ म्हणून वागलेत, लक्षात घ्या. माऊलींनी जर भगवंताला सांगितलं असतं तू इथं ये, मी येत नाही, काय झालं असतं? आला असता. आपण समाधीच्या प्रसंगातलं सगळं वर्णन पहा. स्वतः भगवंत हात धरायला उभे आहेत, आले ना, मग आधी पण आलेच असते. पण माऊलींनी काय सांगितलं? माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. त्याचं कारण पुढची लोक आपल्याकडं पाहणार आहेत, त्यांच्या समोर आदर्श. आहो, माऊलीला कळवळा आपलाय म्हणून आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. असो, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा आणि मी काय करीन गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे भगवंता तुझ्या गुणांचं मी गान करीन. त्या लवकुशांनी जसं भगवंताच्या प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं गान केलं आणि ते गान कसं आहे? पूजा होते मुक्ता फळी, पूजा होते मुक्ता फळी, पूजा होते मुक्ता फळी, पूजा होती मुक्ता फळी. रसवोवी या मंगळी, रसवोवी या मंगळी.
रसवोई या मंगळी रसवोई या मंगळी पूजा होते मुक्ता फळी पूजा होते मुक्ता फळी रसवोई या मंगळी रसवोई या मंगळी रसवोई या मंगळी रसवोई या मंगळी पूजा होती मुक्ता फळी मुक्ता फळी पूजा होती मुक्ता फळी विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबा पूजा होते मुक्ता फळी रसवोविया मंगळी. भगवंताचं गुणगान, भगवंताचे गुण कसे आहेत? पहिलं लिहिलंय मुक्ता फळी. हल्ली मुक्ताफळ उधळणे हा जो शब्द आहे तो चुकीच्या अर्थाने वापरला जातो. म्हणजे जो असंबद्ध बोलतो त्याला म्हणतात त्यांनी मुक्ताफळं उधळली. पण मूळ मुक्ताफळ या शब्दाचा अर्थ आहे मोती आणि दुसरा अर्थ आहे कापूर. त्यातला इथे अर्थ घ्यायचा मोती. भगवंताचे गुण मोत्यासारखे सुंदर आहेत आणि त्याची अभिव्यक्ती कशी होते? ओविया, ओवीबद्ध, छंदोबद्ध. आता हल्ली ज्या कविता करतात मी अनेक लोकांच्या ऐकल्या नाहीत, कानावर पडल्या. मी माझ्या सद्गुरूंचं सोडून कोणाचंही ऐकलेलं नाही ना ऐकणारही नाही, पण कानावर पडतं. तर पडल्यावर लक्षात येतं की त्या कवितेला काहीच नाही. टला ट हिंगणबेट. आपण जे सरळ बोलतो ते उलट बोललं की कविता. मी घरी चाललो होतो, हे वाक्य सरळ, होतो चाललो मी घरी, झाली कविता. अरे काय, असं थोडी चालतं. आणि तुम्हाला सांगतो संतांचं काव्य नाहीये, संतांचं वाङ्मय आहे. कारण संतांच्या वाङ्मयामध्ये अभिव्यक्त होणारा प्रसाद गुण एकाही लौकिक कवीच्या कुठल्याही कवितेत नाही. अहो, संत वाङ्मयाचं जो चिंतन करतो तो संत वाङ्मयामध्ये सांगितलेल्या अवस्थेला प्राप्त होतो. ह्या असल्या टलट हिंगणबेट कवितांनी कोण कुठं जातंय काय? उलट आहे ती अस्वस्थता अजून वाढते, लक्षात ठेवा. असो, म्हणून रस ओविया. आणि तिसरं लिहिलंय मंगळी. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मात् मांगलिका उभो. ओंकार, अथ हे जे शब्द आहेत, आपण ब्रह्मसूत्राची सुरुवात पाहिली तर अथातो ब्रह्मजिज्ञासा किंवा अथातो धर्मजिज्ञासा, अथ योगानुशासनम. सगळीकडे अथ किंवा माऊलींची सुरुवात पहा, ओम नमोजी आद्या. कारण हे मांगलिक शब्द आहेत. मांगलिक यासाठी आहेत कारण ते ब्रह्मदेवाच्या मुखातून अभिव्यक्त झालेले पहिले शब्द आहेत. हा भाग 1. आणि भाग क्रमांक 2, भगवंताचा कोणताही गुण हा मांगलिकच आहे. आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, त्याच्यात भगवंताची 1000 नाव आहेत. पण भगवंताची 1000च नाव आहेत का? हजारो नाव आहेत. म्हणून सहस्र याचा अर्थ हजारो असा करायचा. किंबहुना अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी.
अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसे हे देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवांचा देव अनंत रूपे अनंत वेशे किंबहुना भगवंताला अनंत नाम आहेत त्याबरोबर भगवंताचं अनंत असं एक नाव आहे पुन्हा स्पेशल इतकं त्याचं अनंतत्व अधिक आहे आपल्या मोजण्यात बसणारं नाही ते हे हरिमुखे म्हणा पुढे काय गेलंय पुण्याची गणना कोण करी सामान्य तुम्ही ज्याचा संप्रदायाशी संबंध नाही संप्रदायपूर्वक ज्याचा अध्ययन नाही असा मनुष्य त्याचा अर्थ हाच सांगतो की न मोजण्या इतकं पुण्य त्याच्यातून निर्माण होतं चूक फुली त्याचा अर्थ हा की हरिनामाच्या उच्चारणाने निर्माण होणारं पुण्य मोजण्याच्या पलीकडचं आहे मग तिथे गणित चालत नाही अगणित म्हणजे गणिताचा अभाव आहे तिथे जसं अनंत सांगण्यामध्ये अनंत ज्याला अंतच नाही तसं जिथे गणितच नाही त्याला म्हणायचं पुण्याची गणना कोण करी मोजणाऱ्याचा परमार्थ बर्बाद होतो मोजू नका परमार्थ ते आपण तीर्थयात्रेला वगैरे जाऊन आलो की ग्रामीण भागामध्ये माउंद करतात माउंद त्याचा मूळ शब्द आहे मावद कोणालाही सांगायचा नाही परमार्थ गुपचूप केला पाहिजे पण लोक तीर्थयात्रा करतात टिचभर आणि सांगतात गावभर पंगत दिली तर पंगत दिली काय तू काय उपकार केले का पंगत दिली तुझं कर्तव्य आहे नसेल द्यायची देऊ नको तू दिलं नाही तर काय उपाशी राहतो काय वारकरी हाड अजिबात नाही गैरसमज आहे अहो देणारा भगवंत आहे असं आहे तुम्हाला सांगतो गंमत लोक नैवेद्य दाखवतात हा देव म्हणतो का तुम्हाला मला नैवेद्य दाखव म्हणून आपण दाखवतो मग ते मी एका आमच्या सहयोग्याला असं म्हटलं अरे बस बाळा बस यायचंच नव्हतं तू खरं आला चुकून बस आता राहू दे आता कर सण शासनाच्या वतीने मी माफी मागतो काय करता कठीण आहे तर नैवेद्य दाखवण्यामागची खरी भावना ही देवानी जर उद्या खरंच खायला सुरुवात केली बरं तुमचा नैवेद्य त्याचं ताट आणि तुम्ही स्वतः सगळ्या सकट खाल्लं तरी त्याचं पोट भरत नाही अहो पोट काय पोटाचा कोपरा भरत नाही नैवेद्य का नैवेद्य यासाठी दाखवायचा की हे भगवंता तुझ्या कृपेमुळं माझ्या पोटात हे 4 घास चाललेत तुझी कृपा दृष्टी राहू दे या अन्नावर या अन्नामध्ये दोष राहू देऊ नकोस माझ्या मनामध्ये हे अन्न ग्रहण केल्यानंतर सद्भावना निर्माण होऊ दे माझं अंतःकरण शुद्ध पवित्र होऊ दे आणि माझं भाग्य आहे की तुझी त्याच्यावर कृपा दृष्टी आहे म्हणून मी माझ्या अन्नाला सेवन करण्यापूर्वी त्याच्यावर तुझी कृपा दृष्टी व्हावी म्हणून नैवेद्य आपण नैवेद्य दाखवतो काय देवावर उपकार करतो काय हा कर्तव्य आहे ते तसं दिलेल्या गोष्टीचा अभिमान निर्माण होऊ नये कधी एक वेळ देऊ नका पण दिलेल्याचा अभिमान नको म्हणून गुण कसे आहेत भगवंताचे मोत्यासारखे आहेत आणि मंगल आहेत आणि त्याचं मी आवडीने गान करीन म्हणून गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पुढे दिले नलगे मुक्ती धनसंपदा किंवा नलगे मुक्ती आणि संपदा दोन्ही पाठ आहेत पण त्यातला एक सूक्ष्म भाग आहे तेवढा सांगतो पुढे जातो वेळ आपली होत आली 1-2-3 मिनिटं आहेत आपल्याकडे अभंग अर्धवट सोडायचा नाही म्हणून भरभर पुढे जाऊ नलगे मुक्ती आणि संपदा म्हणण्यामध्ये आणि नलगे मुक्ती धनसंपदा म्हणण्यामध्ये फरक काय फरक आहे संपत्तीमध्ये 2 प्रकार
एक संपत्ती जी जड आहे आणि एक संपत्ती जी चेतन आहे. तर चेतन आणि जड दोन्ही संपत्तीचा अंतर्भाव व्हायचा असेल तर धनसंपदा असं म्हटलं पाहिजे. आणि जर फक्त जडच पाहिजे असेल तर न लगे मुक्ती आणि संपदा. मग काय रे, संत संग देई सदा, संतांचे संगती मनोमार्ग गती, आ कळावा श्रीपती येणे पंथे. संत संगतीमध्ये भगवंत कळतो, नाम प्राप्त होतो. एकदा एक गायक गायला बसला आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक श्रोत्याच्या मागे सुरी घेऊन एक माणूस उभा करा आणि जर समेवर मान हल्ली तर मान कापायची. प्रत्येकाच्या मागे 100 माणसं असतील समजा, तर त्यातल्या 85 लोकांनी मान हलवली नाही समेला, कापली जायची. पण 15 लोकांची हल्लीच. आणि नंतर तो गवई म्हणला आता हे 15च बसा, बाकीचे निघा बाहेर. कारण तुम्हाला त्यातलं काही कळतच नाही, आले कशाला तुम्ही. तसं ज्याला परमार्थाची चव नाही, गाढवाला गुळाची काय चव, कशाला गर्दी करायची गाढवांची. परमार्थ निक्का असावा, निक्का. मी आज सकाळी सांगितलं, परत सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे माणसांची संख्या मोठी नाहीये, गुणवत्ता आहे. माणसं थोडी असावीत, परमार्थ थोडा असावा, पण गुणवत्ता पूर्ण असावा. दूध थोडं प्या पण चांगलं प्या. पिठात पाणी घालून किती पिलं तर काय त्यांनी पोषण थोडं होणार आहे. ख्याख्या खुखून किखीनी मोक्ष थोडी मिळणार, मिळत नाही. उलट तुम्ही आधीच बहिर्मुख आणि त्याला अजून खत पाणी घालून अजून लांब चालला. म्हणजे आत्मरूपाच्या जवळ तरी होता, मी देह तरी म्हणत होता, आता देह संबंधी पदार्थाला मी समजायला लागला, अजून लांब गेला. असो, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. संगती फार महत्वाची. चंदनाच्या संगतीने बाबळीला सुगंध येतो. संगती फार महत्वाची. आणि हे भगवत भक्तीचं, भगवंताच्या नामस्मरणाचं, संत संगतीचं महात्म्य असं आहे की सगळ्यात कठीण असणारं दुःख, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. खरं तर मला आता जन्म नको, मला पुन्हा संसार नको असं म्हटलं पाहिजे, पण तुझ्या भक्तीचं हे महात्म्य आहे की तो गर्भवास सुद्धा अनेक वेळा आम्ही आनंदाने सहन करू, फक्त तुझं आम्हाला नाव घेता आलं पाहिजे. ते नाव घेण्याची आपल्याला बुद्धी व्हावी आणि या जन्मामध्ये मोक्ष मिळावा अशी माऊलीकडे प्रार्थना करायची. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या परंपरेचं आहे, गुरुवर्य महाराजांचं आहे. आणि जर काही शास्त्र विसंवादी असेल, मी माऊली समोर बोलतो आहे, त्यामुळं मी प्रत्येक क्षणाला हा विचार करतो की आपल्या मुखातून काही चुकीचं बाहेर पडू नये. मी नेहमी सांगतो, 1-2 मिनिट फक्त घेतो. आपल्या संसदेमध्ये, विधानसभेमध्ये जर कुणी अद्वा तद्वा बोललं तर तो शब्द कामकाजातून काढला जातो. कामकाजातून काढणे म्हणजे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत संसदेत जेवढी भाषणं झाली सगळी छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. त्या छापण्यामधून ते वगळलं जातं, म्हणून ते कामकाजातून काढलं जातं. आणि त्या शब्दाला नाव दिलंय असंसदीय शब्द, अनपार्लमेंटरी वर्ड्स. ती संसद माणसांची आहे,
माणसांच्या संसदेमध्ये जर असंसदीय शब्द चालत नाही तर भगवंताच्या संसदेत असंसदीय शब्द कसे चालतील? म्हणून किमान भगवंतासमोर आपल्या मुखातून चुकीचा एकही शब्द बाहेर पडू नये. तत्वज्ञानाला विचाराला सोडून आपली वाणी इतरत्र धावू नये याचा मी प्रयत्न करतो. पण जर माझ्याकडून दोष घडला असेल, माऊली आहे शेवटी, ती माझा अपराध पोटात घेणारच आहे. पण आपणही माझा अपराध पोटात घेऊन जे चुकीचं आहे ते सोडून द्या. त्याच्या दुरुस्तीच्या भानगडीत आपण जाऊ नका. माझे सद्गुरू त्यासाठी आहेत. मी त्यांच्या चरणाजवळ बसून त्याची दुरुस्ती करून घेईन. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुवर्य महाराज, तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक या सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर